या भीतीने सर्व युवकांच्या मनामध्ये मुलींच्या असो मुलांच्या असो सर्वजणांनी एकत्र यावेत मोर्चाला यावे। तुझी कशी तयारी आहे? सर्वप्रथम नामदार श्री भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये बीड या ठिकाणी महाएल्गार मेळाव्याचं नियोजन झालेलं आहे आणि या नियोजनामध्ये नावंडी या ठिकाणी आज ओबीसी समाजाला असं आवाहन करण्यात येत आहे की आपले सर्व काम आपटून आपण ठीक 3 वाजता आपल्या बस स्थानकावर उपस्थित राहायचंय आणि आपल्याला ओबीसींची ताकद दाखवून द्यायची की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ओबीसी समाज किती ताकदीने उभा आहे हे आपल्याला दाखवून द्यायचंय। या निमित्ताने आम्ही गावात आज आयोजन केलं आहे आणि रॅलीमध्ये आवाहन करत आहोत की सर्वांनी सामील व्हायचे। यामध्ये सर्व मतभेद विसरून पूर्ण गावकरी क्षमतेने बीडच्या मेळाव्यामध्ये दाखल होणार आहेत, यात काही शंका नाही। काय जाणार काय नियोजन असणार आहे? हे पहा, सध्या काय झालं आहे, ओबीसीच्या अस्तित्व लढाई आहे। याच्याकरता काल आमच्या गावामध्ये सर्व पक्षीय सर्व संघटनेची सर्व गावकऱ्यांची एक बैठक झाली। त्याच्यामध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांनी असं ठरवलं आहे की उद्या गावातून जवळपास 250 ते 300 मोटरसायकल आणि जे भेटतील तेवढे वाहनं जवळपास 20 ते 25 वाहनं ह्याच्यामध्ये सर्व गावकरी निघणार आहेत। आता ही ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे। ओबीसीला जर समजा कोणी चॅलेंज करीत असेल तर यावेळेस ओबीसी आता पूर्णपणे जागा झालेला आहे। तुम्ही बघत आहात उद्याची सभा जी आहे ती महाराष्ट्रामधली आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक सभा होईल, हे मला 100% तुम्हाला मी इथं सर्वांच्या खात्याने सांगू शकतो। अध्यक्ष आहात, उद्याची तयारी कशी आहे तुमच्या गावामध्ये व तुम्ही काय काय केलेलं आहे हे पण सांगा। उद्याची तयारी म्हणजे सगळ्याच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि काय झालं की आपल्या ओबीसीमध्ये विस्कळीतपणा आणणारे काही लोक आहेत विद्रोही, परंतु त्यांना सगळ्यांना सामोरं जाण्यासाठी आम्ही काल गावकऱ्यांनी सर्वांनी एकजुटीने आम्ही बैठक घेतली आणि आम्ही सर्व तयारी केली आहे की आमच्या गावातील जेवढे वाहन आहेत सर्वांनी बगर खर्च न घेता सर्व तरुण मंडळींनी वाहनाची तयारी केली आहे आणि आम्ही पण उपोषण केलेलं आहे हाके साहेबांना पाठिंबा म्हणून। परंतु येत्या काळामध्ये आपल्याला लहान आपले लेकरं आहेत हे उद्या आपल्याला माफ करणार नाहीत, यासाठी सर्वांनी एकजुटीने एका ताकदीने आणि एका जीवाने बीडला जाण्याची आपली आवश्यकता आहे आणि सगळं सहकुटुंब बाया पोरासकट लेकरा बाळासकट चूलबंद आमंत्रणासारखं सगळ्यांनी यावं ही नम्र विनंती करतो।